नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर हा आपल्या चॅनलवरचा फर्स्ट मोठा ब्लॉग आहे. तर तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया आजचा दिवस कसा गेला. आजचा दिवस पूर्ण मजेत आणि थोडा बोरिंग पण गेला, कारण की एक अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे की जिथं गेल्यावरती सगळ्यांनाच बोर होतो, पण नाईविलाज असं तिथे कोणी कितीही पैसे दिले तरी काहीच करू शकत नाही, अशी ती जागा आहे. तर चला बघूया कोणती आहे ती. तर पावसाळा असल्यामुळे सगळीकडे मस्त हिरवं वातावरण होतं आणि त्यात रस्त्याच्या साईडला आम्हाला जाताना एक मस्त असं सुंदर पाण्याचा साठा किंवा तळं म्हटलं तरी चालत दिसलं. एवढी छान वातावरण होतं आणि त्यात थोडासा पाऊस पण येत होता बाहेर. तर मस्त एन्जॉय करत आम्ही पोहोचलो. तरी साधारण एक दीड तास लागला आम्हाला जिथे चाललो होतं तिथं जाण्यासाठी. तर तुम्हाला पुढे बघायलाच भेटेन आम्ही कुठं गेलो होतो ते. तर माझं शूटिंग काढायचं काम चालू होतं आणि मिस्टर मला म्हणत होते, तुला कुठं नेलं तरी तुझं एकच काम असतं, तुला नुसता तो मोबाईल लागतो. आणि मोबाईल का लागतो हे त्यांना कोण सांगेल. आणि त्यानंतर बघा आम्ही कुठं गेलो होतो, तुम्हाला समजलंच असेल मेडिकल बघून आम्ही कुठं गेलो होतो. त्यानंतर डीमार्टला गेलो. आणि हे कोणतं डीमार्ट आहे लोकेशन बघून तुम्ही सांगू शकता तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि डीमार्टमध्ये असं सहजच गेलो होतो फेरफटका मारायला, पण फेरफटका कधी जास्त बिल करीत गेला हे समजलंच नाही. तर बघा पुढं काय काय मस्त मस्त वस्तू होते ना. शोच्या तर खूप छान वस्तू होत्या ना. आपल्या सगळ्यांना आवडणारी एकच वस्तू असते डीमार्टमध्ये गेलं, ते म्हणजे भांडी. भांडी म्हणजे शो पीस पण होते आणि त्यानंतर काचेचे मस्त मस्त बाउल्स वगैरे एवढे छान छान होते ना आतमध्ये, बापरे तुम्ही बघू शकता पुढं. त्यानंतर तर हे मला आवाज देत होते चल म्हणून, लक्ष एका जागेवरती ठेव, काय घ्यायचं पटकन घे, कारण पावसाचं वातावरण होतं. आणि हा फर्स्ट ब्लॉग होता, त्यामुळं शूटिंग करणं माझ्यासाठी तर खूप अवघड होतं. अवघड म्हणजे मला रिस्क वाटत होती खूप मोठी. आणि हे माझ्या तोंडाकडे बघत होते आणि मला म्हणत होते, अरे बंद कर तो मोबाईल, कोणी बोललं तुला तर काय करशील. तर मी त्यांना म्हणायचे, कोण नाही बोललं, तुम्ही शांत बसा. तर एडिटिंग करीत असताना मला बाप्पांचा मस्त व्हिडिओ सापडला. तो पण गेल्या वर्षीचा आहे. आम्ही तेव्हा घरी स्वयंपाक बनवला होता आणि तो आम्ही मिळूनच बनवला होता घरच्या घरी. तर एडिटिंग करताना सहज मला हे व्हिडिओ सापडला, कारण का लवकर त्यांच्या बघा किती एन्जॉय करतो आम्ही. पण ह्या वर्षी नाही, आम्ही गावाला होतो तेव्हा मस्त एन्जॉय केला होता. बघू ह्या वर्षी पण जाऊ. आणि मला पहिल्यापासूनच व्हिडिओ काढायला खूप आवडतात आणि मी ह्या मोबाईलवरून आहे ना सगळ्यांची बोलणे खाते आणि इंस्टाग्रामवरून पण, कारण की मी इंस्टाग्रामला पण मस्त मस्त व्हिडिओ पोस्ट करत असते. तुम्ही माझ्या चॅनलच्या खाली लिंक आहे, तिथं जाऊन बघू शकता व्हिडिओ. आणि चॅनलला पण फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच होऊन जातात ना पप्पा आल्यावर, समजत पण नाही. रोज संध्याकाळ झाली तर मस्त आरतीची ओढ लागते, कधी आरतीला जातो आहे, त्यानंतर तिथं वेगवेगळे गेम्स खेळतो. खूप म्हणजे खूप मजा येते तिथं गेल्यावरती. तर मी ह्या वर्षी जर गेले तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन सगळं.